राम रहीमला जेलमधून बाहेर काढण्यासाठी हरियाणा सरकारनं कायदा बदलला असं म्हटलं जातं. पण आधी पूर्ण प्रकरण समजून घेऊया. गुरमीत राम रहीम सिंग हा बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरलेला गुन्हेगार आहे. दोषी म्हणजे फक्त आरोप नाही आहे, न्यायालयात त्याच्यावर गुन्हे सिद्ध झालेले आहेत. तरी पण त्याला वारंवार पॅरोल मिळतं, ते पण अनेक दिवस किंवा महिन्यांसाठी. आता तुम्हाला वाटेल न्यायालय त्याला सोडत असेल, पण तसं नाही आहे. हरियाणा गुड कंडक्ट प्रिझनर्स ऍक्ट या कायद्यानुसार राज्य सरकार म्हणजेच हरियाणातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार कैद्यांना तात्पुरती सुट्टी देऊ शकतं. विचार करा, एवढ्या मोठ्या गुन्हेगाराला सरकार वारंवार, ते पण निवडणुकींच्या अगदी आधी, बाहेर सोडतं. पण खरी गोष्ट इथं संपत नाही. मी हरियाणा गुड कंडक्ट प्रिझनर्स ऍक्ट वाचत होतो. त्यानुसार बलात्कार किंवा खुनासारख्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्यांना हार्डकोर क्रिमिनल मानलं जातं आणि अशा कैद्यांना साधारणपणे पॅरोलवर सोडता येत नाही. आणि पॅरोलवर जर सोडायचं असेल तर काही विशेष परिस्थितीत, ते पण काही तासांसाठी आणि न्यायाधीशांची परवानगी घेऊन. मग प्रश्न असा पडतो, राम रहीम बेकायदेशीरपणे बाहेर येतो कसा? तर तसं नाही आहे. कारण हा कायदा 2022 मध्ये बदलण्यात आला आणि या नवीन कायद्यानुसार पण तो हार्डकोर क्रिमिनलच आहे. पण नव्या तरतुदीनुसार अशा कैद्यांना पण वर्षाला 10 आठवड्यांपर्यंत सुट्टी मिळू शकते, जर त्यानं किमान 3 वर्ष तुरुंगात घालवले असतील. ट्रायल दरम्यानचे 2 वर्ष पण जोडले गेलेले आहेत. आणि या सुट्टीसाठी कोणतेही विशिष्ट कारण देण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे न्यायालयाची परवानगी सुद्धा याला लागत नाही. म्हणजे हा कायदा लागू झाल्यानंतर राम रहीमसाठी सुट्टी घेणं खूप सोपं झालं आणि म्हणूनच 2022 नंतर त्याला वारंवार पॅरोल मिळायला लागली, ते पण अनेकदा निवडणुकींच्या बरोबर आधी. आता जर कायदेच गुन्हेगारांच्या सोयीप्रमाणे बनवले गेले तर सामान्य जनतेला न्याय कुठनं मिळणार? अशा गोष्टी तुम्हाला सगळीकडे ऐकायला मिळणार नाहीत. म्हणून सपोर्ट करण्यासाठी फॉलो नक्की करा.